की मी इक्विटी म्युच्युअल फंडात SIP करण्यापेक्षा तू म्हणतोस ना मी गोल्डमध्येच जर SIP केल्या तर ते जास्ती फायदेशीर ठरेल का, असा दृष्टिकोनात बदल होताना कुठेतरी दिसतोय. तर काय म्हणू, या तुलनेकडे तू कसं बघतोस? आता परत याच्यात एक बायसेस नावाचा प्रकार असतो, रिसेन्सी बायस. म्हणजे काय, तर आत्ताच काय घडलंय आपल्याशी त्याच्यावरून आपण एखादा इन्फ्लुअन्स काढतो. सो गेल्या 2 वर्षांपूर्वी जर का हा प्रश्न विचारला असतास किंवा कोविड नंतर 1-1.5 वर्षात, तर सगळ्यांनी सांगितलं असतं की गोल्ड घेण्यात काही राम नाही. हो. आणि ॲक्च्युली कशात गुंतवणूक केली पाहिजे, तर ती याच्यात केली पाहिजे, इक्विटीमध्ये. का? कारण इक्विटीजनी प्रचंड रिटर्न्स दिलेत. हो. आता गंमत बघ, आपण परत हे रुपयांमध्ये मोजतोय, पण 2011 साली गोल्डचा भाव साधारण $1920 पर आउन्स होता आणि तो आत्ता 4000च्या घरात आहे. म्हणजे साधारण मी म्हणेन 200% प्लस थोडाफार. भारतात तो 250% झालाय, कारण रुपया तेवढा घसरलाय कम्पेअर्ड टू डॉलर. आता ह्याच काळात मी जर का बघितलं की माझी स्मॉल मिड कॅपच्या SIP चालू असतात स्मॉल मिड कॅप फंडांमध्ये, तर त्याचा परतावा अधिक आहे, खूप जास्त आहे. हे लोकांच्या अनेकदा लक्षात येत नाही. ते रिसेंटली 1-2 वर्षात हा परफॉर्मन्स झाला तर काय. बरं असं आहे की लार्ज कॅपच्या तुलनेत सोन्याने आउट परफॉर्म केलंय, पण मिड आणि स्मॉल कॅपच्या तुलनेत अजूनही अंडर परफॉर्म केलंय. बरं, आपण बघताना अजून एक गंमत होते की आपण पॉईंट टू पॉईंट रिटर्न बघतो. मग समजा आता गोल्डनी 2 वर्षात 100% रिटर्न दिले आणि 2 वर्षात इक्विटीजनी रिटर्न दिले नसतील, तर आजपासून मागचे सगळेच रिटर्न छान दिसतील गोल्डमधले.